Welcome again, my dear friends. Today we are going to start new chapter, chemical reactions and equations. So dear friends, what we shall study in this chapter, that is, let's see here the syllabus of this chapter. So firstly we will study what is chemical reaction. Then we will study what is chemical equation. And then we will study the different types of chemical reactions. So I'll write here types of chemical reactions. So this is the syllabus that we are going to study in class 10th under the chapter chemical reaction and equations. So dear friends, see what are the type of or what are the different reactions that you see in your day-to-day life. So firstly, see dear friends, you can see that suppose consider करा की तुम्ही एक फूड घेतलेलं आहे, yes, आणि हे फूड तुम्ही कन्सिडर करा की अराउंड 30 days, फॉर दी 30 days यू हॅव केप्ट दिस फूड इन अ रूम. येस, हे कशामध्ये ठेवलेलं आहे, तुम्ही एका रूममध्ये ठेवलेले आहेत. येस, काही सिनारो तुम्ही कन्सिडर करायचं आहे की तुम्ही फूड आहे. येस, फूड म्हणजे लाईक व्हेजिटेबल्स कन्सिडर करा, ब्रेड कन्सिडर करा. येस, सो डेली सपोज दी राईस. येस, सपोज आणि हे तुम्ही फूड जे आहे हे तुम्ही 30 दिवसासाठी फॉर द 30 days यू कीप दॅट फूड इन अ रूम. येस, ॲट द रूम टेम्परेचर, म्हणजे जे काय नॉर्मल टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला. सो आफ्टर 30 days जर तुम्ही रूममध्ये एंटर केलात, सी व्हॉट इज द चेंज दॅट यू कॅन सी देअर. तुम्ही जर डोअर ओपन केलात तर डायरेक्टली व्हॉट यू आर गेटिंग देअर, तुम्हाला एक स्मेल यायला लागेल तिथे. येस, सो त्या स्मेलवरनंच तुम्ही ओळखता की हे अन्न जे आहे दॅट आपण त्याला म्हणतो आपण की अन्न हे सडलेलं आहे. येस डिअर फ्रेंड्स, सो तिथं स्मेल यायला लागतो. आता हा स्मेल कशामुळे होतो डिअर फ्रेंड्स, वाय द स्मेल दॅट वी आर गॉट हिअर, कारण की हा जो फूड आहे ह्या फूडमध्ये केमिकल रिॲक्शन घडलेली असते आणि या केमिकल ड्यू टू दिस केमिकल रिॲक्शन यू गॉट दी स्मेल देअर. येस डिअर फ्रेंड्स, नाऊ टेक दी सेकंड केस. मी फर्स्ट केस कन्सिडर करतो की आपण पहिल्यांदा फूडचं एक्झाम्पल घेतलं. आता सपोज एक डे टू डे लाईफमधलं आणखी एक आपण सिनॅरो कन्सिडर करूयात. सपोज आपण आता मेडिसिन घेत असतो. सपोज वी हॅव द हेडॅक. येस, आणि हेडॅक असल्यानंतर सर आपलं डोकं दुखत असेल तर आपण काय घेतो, मेडिसिन घेतो. आणि मेडिसिन घेतल्यानंतर विदिन 2 to 4 hours, येस, सो इट विल प्रोड्यूस or it will react with your body. Yes, so these medicines they react with body. Yes, and they produces one effect. Yes, काहीतरी इफेक्ट प्रोड्यूस करतात आणि त्याच्यामुळं आपलं डोकं दुखायचं काय होतं, बंद होतं. सो आता ही मेडिसिन काय करते, ही मेडिसिन इट रिॲक्ट विथ द बॉडी. येस, सो दिस इज वॉट द वन ऑफ द केमिकल रिॲक्शन दॅट यू सी in your day-to-day life. Now let's consider here the third example. आता तिसरे एक example आपण consider करूयात. So the example is of photosynthesis. So in the photosynthesis, with the help of this process, so this is again the chemical process. So plant produces the food. Yes, आणि plant काय करतात, food produce करतात in presence of your sunlight and the chlorophyll. Yes, so with the help of the sunlight and chlorophyll the plant produces the food. Again this will be what the chemical reaction that you see in your day to day life. Now let's consider the another process. So आता आपण काय करतो, हे फूड जे आहे दॅट इज प्रोड्युस्ड बाय प्लांट्स ते आपण घेतो. येस, आणि हे घेतल्यामुळं दी फूड प्लस सपोज we take the oxygen here.
आपण ब्रिदिंग करतो. मग हे ब्रिदिंग केल्यानंतर जो ऑक्सिजन येत असतो, येस, सो वी विल कॉल दिस ॲज अ ऑक्सिजन. येस, सो हा ऑक्सिजन ह्या फूडसोबत मिक्सअप होतो, आपण जे फूड घेणार आहे आता प्लांट्सपासनं, आणि त्यामुळं आपल्याला काय मिळत असते, वी विल गेट हिअर एनर्जी. व्हॉट यू आर गेटिंग हिअर, आपल्याला इथं काय मिळत असतं, एनर्जी मिळत असतं. तर ही एनर्जी कुठून आली, ही एनर्जी मिळाली आपल्याला फूडपासून. कारण का, कारण ह्या फूड आपण कंबाईन करतो कोणासोबत, किंवा ह्या फूडचं ब्रेकडाऊन करतो विथ इन प्रेझेन्स ऑफ और विथ द हेल्प ऑफ दिस ऑक्सिजन. सो अगेन दिस इज वॉट दी वन ऑफ द केमिकल रिॲक्शन दॅट यू सी इन अवर डे टू डे लाईफ. येस, सो याला आपण म्हणतो रेस्पिरेशन. येस, सो दिस इज अनदर काइंड ऑफ केमिकल रिॲक्शन. येस, नाउ लेट्स सी हिअर दी फिफ्थ केमिकल रिॲक्शन. Now let's consider that the next one is what, the fifth. So iron आपण बघतोय. येस, सो आयरन जर तुम्ही जर हा आयरन मॉइश्चरच्या जर कॉन्टॅक्टमध्ये आला, येस, अँड ऑक्सिजन सर, हा आयरन काय होतो, इट इज गोइंग टू रस्ट. हा काय व्हायला लागतो, हा रस्ट व्हायला लागतो. येस, ज्याला आपण मराठीत म्हणतो गंजणे. येस, सो या आयरनवरती रस्टिंग चढायला लागते. सो दिस इज वॉट द अनदर सिनारो दॅट यू सी इन युअर डे टू डे लाईफ. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल इज वॉट द डायजेशन. येस डिअर फ्रेंड्स, सो डायजेशन इज अगेन द केमिकल reaction. Why it is? Because in the digestion process, whatever food you are going to take, that is mixed up with the hydrochloric acid that is present in our stomach, आणि मग ह्या फूडचं ब्रेकडाऊन होतं. येस, सो दिस इज वॉट अगेन द केमिकल प्रोसेस ऑर द केमिकल रिॲक्शन दॅट वी सी इन अवर डे टू डे लाईफ. सी अगेन, आता आपण रोज वी यूज हिअर द नंबर ऑफ व्हेकल्स, बरोबर. आता कार, मोटरसायकल दॅट वी यूज. सो सपोज कार, मोटरसायकल जर आपण जर वापरत असेल तर आपण काय करतो, त्यालामध्ये फ्यूल भरतो. येस, सो ह्या फ्यूलचं कंबशन होतं. येस, व्हॉट इज कंबशन दॅट वी आर गोइंग टू सी. सो हा फ्यूल बर्न व्हायला लागतो, सिम्पल. सो दिस फ्यूल इट विल गेट बर्न, आणि हा बर्न झाल्यामुळं आपल्याला एनर्जी मिळते, दॅट इज हीट एनर्जी. येस, अँड विथ द हेल्प ऑफ दिस हीट एनर्जी अगेन दिस वी विल कन्वर्ट टू द मेकॅनिकल एनर्जी. येस, आणि आपली व्हेकल असं रन होत असते. सो इथं आपल्याला कुठली एनर्जी मिळते, हीट एनर्जी मिळते बाय बर्निंग दिस फ्यूल. सो डिअर फ्रेंड्स, these are what the varieties of chemical reactions that we see in our day to day life. सो आता जर आपण हे केमिकल रिॲक्शन्स जर पाहिले असेल, सो डिअर फ्रेंड्स, प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी एक चेंज दिसतो आहे. येस, चेंज दिसतो आहे म्हणजे काहीतरी आपण ऑब्झर्वेशन इथं पाहू शकतो, काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला मिळतील इथं. फर्स्ट केसमध्ये पाहिलं होतं तर आपण काही ठिकाणी आपल्याला स्मेल यायला लागतो, बरोबर. सो स्मेल आला याचा अर्थ काय झाली, इथं केमिकल रिॲक्शन झाली. येस, सो ॲज द केस ऑफ दी फूड. येस, काही केसमध्ये काय होणार आहे, स्मेल सोबत किंवा मग स्मेल आला तर काही ठिकाणी काय होणार आहे, तुम्हाला तिथं टेम्परेचर चेंज मिळेल किंवा तुम्हाला तिथं हीट मिळेल. येस, सो हीट दॅट इज चेंज इन द टेम्परेचर तुम्हाला इथे मिळेल. काही केसमध्ये तुम्हाला गॅस इव्हॉल्व झालेला दिसेल, लाईक इन दिस केस एनर्जीसोबत CO2 गॅस लिबरेट होतो, प्रोड्यूस होतो इथं. सो इथे गॅस पण आपल्याला पाहायला मिळतो. येस, काही ठिकाणी आपल्याला स्टेट ही चेंज मिळायला लागेल. जसे की समजा आपल्याला जर आपण दोन लिक्विड्स इफ वी कंबाईन वी कॅन गेट द सॉलिड. सो हिअर वी कॅन सी द स्टेट चेंज, आपण तेही पाहू शकतो. सो दीज आर वॉट द चेंजेस दॅट वी सी इन द केमिकल रिॲक्शन्स. येस, सो डिअर फ्रेंड्स, व्हॉट आर द डिफरंट ऑब्झर्वेशन दॅट वी सी. So I'll write here the observations that we see amongst these different chemical reactions. The first one are the nature and the identity of initial substance have somewhat changed. इनिशियल सबस्टन्स म्हणजे फूड घेतला, तुमचा डायजेशन प्रोसेसमधला फूड घेतला, येस, आयरन घेतला, हे इनिशियल सबस्टन्सेस आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण काय बघतोय, वी सी देअर दी सम ऑफ द चेंजेस. सो नेचर अँड आयडेंटिटी ऑफ इनिशियल सबस्टन्स दॅट हॅव चेंज्ड, समवॉट चेंज्ड.
हे काय असणार आहेत आपले ऑब्झर्वेशन्स असणार आहेत. येस. सो आता काय चेंज आपण बघतोय, दॅट इज दी फर्स्ट वन इज चेंज इन द स्टेट. येस, केमिकल रिॲक्शन झाली हे केव्हा म्हणायचं, जेव्हा इनिशियल सबस्टन्समध्ये काही चेंजेस झाले असतील. आणि कसे चेंजेस, द फर्स्ट चेंज दॅट इज चेंज इन द स्टेट. चेंज इन द स्टेट म्हणजे येस, सो वी विल डिस्कस ऑल दिस थिंग्स. सी, नेक्स्ट इज चेंज इन द कलर. काय असणार आहे, चेंज इन द कलर. थर्ड वन इज वॉट, द इव्हॉल्युशन ऑफ द गॅस. Third is what, the evolution of the gas. Yes. And fourth one is change in temperature. Yes. So these are what the observations that we have seen in different scenarios that we see in our day to day life. काय आपण चेंजेस पाहू शकतो इनिशियल सबस्टन्समध्ये किंवा इनिशियल एलिमेंटमध्ये. देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ देर इज अ चेंज इन द स्टेट किंवा मग चेंज इन द कलर असणार आहे. इव्हॉल्युशन ऑफ द गॅस जर नवीन इव्हॉल्व झाला तर येस, किंवा चेंज इन द टेम्परेचर. जर अशा गोष्टी जर घडत असतील तर आपण काय म्हणू शकतो की त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन घडलेली आहे. येस. सो व्हॉट आर द 4 पॅरामीटर्स, स्टेट, इफ देर इज अ चेंज इन स्टेट, color, gas, temperature, then we can say that there is a change in initial substance. That is what we can conclude, that there is a chemical reaction that is happened.